नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं मराठा विद्या प्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स अँड AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज केटेचम कॉलेज यातर्फे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण FYBA या वर्गातील भूगोल विषयाचा जो पेपर आहे, प्राकृतिक भूगोल म्हणजेच फिजिकल जॉग्राफी, यामधील आपण प्रकरण क्रमांक 3 ऍटमॉस्फिअर म्हणजेच वातावरण या संदर्भात चर्चा करत होतो. मागील तासाला आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर ज्या हवेच्या दाबाचे जे विविध प्रकारचे पट्टे आहे त्याचं वितरण बघितलं. आपण यामध्ये प्रामुख्याने उभं वितरण बघितलं, हवेच्या दाबाचं उभं वितरण बघितलं, त्याचप्रमाणे क्षैतिज समांतर की ज्यालाच आपण आडवं वितरण असं म्हणतो. आज आपण या विषयाचं व्याख्यान क्रमांक 25 मध्ये आपलं जे प्रकरण क्रमांक 3 आहे त्याचा सर्वात महत्वाचा उपघटक आहे तो म्हणजे वाऱ्याचे प्रकार. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा घटक तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक अभ्यासायचा आहे आणि तो लक्षात ठेवायचा आहे. कारण मी मागच्या तासाला तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेला आपण विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देतो, MPSC असेल, UPSC असेल किंवा कोणतीही परीक्षा असेल, यामध्ये हा अत्यंत प्रमुख घटक आहे. बरेचसे ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे प्रश्न, MCQ प्रकारचे प्रश्न याच्यावर असतात. म्हणून हे जे प्रकरण आहे, हा जो टॉपिक आहे, आपण हा पुढच्या तीन ते चार तासामध्ये पूर्ण करणार. म्हणजे प्रत्येक तास तुम्ही काळजीपूर्वक ऐकला पाहिजे. आज आपण हा जो आजचा जो प्रकार आहे वाऱ्याचा प्रकार, याच्यामध्ये प्रस्तावना, वाऱ्याचे प्रकार ऍट अ ग्लान्स किती आहे, त्याच्यानंतर पहिला जो प्रकार आहे यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला की वारे हे नेहमी म्हणजे वायू दाबाचे किंवा वायुभाराचे जे पट्टे तयार होतात, दोन पट्टे तयार होतात किंवा दोन ठिकाण असतात. एक आहे जास्त दाबाचा पट्टा आणि दुसरा एक कमी दाबाचा पट्टा, किंवा आपण दुसऱ्या भाषेत असं म्हणू शकतो की जास्त दाबाचं केंद्र आणि कमी दाबाचं केंद्र. आणि आपल्याला माहिती आहे, मागच्या तासाला आपण त्याची सविस्तर चर्चा केली की जास्त भाराच्या प्रदेशाकडून हवा, म्हणजे ज्या ठिकाणी जास्त भार असेल त्या जास्त भाराच्या प्रदेशाकडून हवा ही कमी दाबाच्या पट्ट्याकडे, कमी दाबाच्या केंद्राकडे वाहत असते, तिचं संचलन होत असतं आणि ही जी गतिमान हवा आहे याला आपण वारा असं म्हणतो. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण या वाऱ्याचे जे प्रकार आहे यावर सविस्तर चर्चा करतो. आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वसाधारणपणे वारे हे 3 प्रकारात विभागले जातात. त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे त्याला आपण ग्रहीय वारे असं म्हणतो, कायमस्वरूपी वारे असं म्हणतो. याला अनेक नावं आहेत. आपण सर्व नावं आपण ज्या वेळेला या ग्रहीय वारेवर सविस्तर चर्चा करू त्यावेळेला आपण बघूया. हा वाऱ्याचा पहिला प्रकार झाला. दुसरा प्रकार आहे नियतकालीन वारे, हंगामी वारे, आणि तिसरा प्रकार आहे स्थानिक वारे. आता याच्यामध्ये परत या तिन्ही प्रकारचे परत अनेक उपप्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे ग्रहीय वारे किंवा ज्याला कायमस्वरूपी वारे म्हणतो, त्याचे पुन्हा 3 उपप्रकार पडतात. पहिला व्यापारी वारे, यालाच आपण पूर्वीय वारे असं म्हणतो त्या ठिकाणी. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे प्रतिव्यापारी वारे, म्हणजे व्यापारी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने वाढतात, मग त्याला प्रतिव्यापारी वारे म्हणतात. हा दुसरा प्रकार आहे. आणि तिसरा प्रकार आहे विद्यार्थी ध्रुवीय वारे. ध्रुवीय प्रदेशामध्ये जे वारे वाहतात ते ध्रुवीय वारे आहेत. आपण या प्रत्येकाची व्याख्या असेल, कोणत्या ठिकाणी ते वारे विशिष्ट वाहतात आणि या प्रत्येकाची वैशिष्ट्य काय आहेत हे आपण सविस्तर चर्चा करणार. आता या ठिकाणी फक्त मी ऍट अ ग्लान्स सर्व वारे आपल्याला त्या ठिकाणी ओळख करून देतो. आता नियतकालीन वारे किंवा हंगामी वारे हा वाऱ्याचा दुसरा प्रकार आहे. याच्यामध्ये परत 2 उपप्रकार आहेत. पहिला आहे खारे, इथं खारे शब्द आहे लक्षात ठेवा, खारे व मतलई वारे. दुसरा प्रकार आहे मोसमी वारे. मोसमी वारे हे आपल्या दृष्टिकोनातून, भारताच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे, म्हणजे याच्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर स्थानिक जे वारे आहेत. आता स्थानिक वारे अनेक प्रकारचे आहेत. स्थानिक वारे म्हणजे काय, ते स्थानिक नावं दिले जातात. वारे सारखेच असतात की ही जी वारे आहेत की त्या ठराविक प्रदेशामध्ये, त्या ठराविक ठिकाणी क्षणिक किंवा काही काळासाठी जी परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीमध्ये वाहतात. हे जास्त दिवस चालत नाही, त्याने जास्त काळ ते वाहत नाही. स्थानिक वाऱ्यांना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नाव आहे. आपल्याला माहिती आहे की आपण जसं वेगळ्या प्रदेशात जातो त्या ठिकाणी भाषा बदलते, त्या प्रकारे नावं दिली जातात. आता हे नावं देताना स्थानिक वैशिष्ट्य, त्या वाऱ्यांचं वैशिष्ट्य, तो प्रदेश हे लक्षात घेऊन वाऱ्यांना नावं दिलेली आहेत. स्थानिक वाऱ्यामध्ये काही महत्वाच्या वाऱ्यांची मी तुम्हाला नावं सांगतो. डोंगरी व दरी वारे, म्हणजे डोंगर आणि दरी या प्रदेशामध्येच फक्त या राहतात, दुसरीकडे हे वारे आढळत नाही, म्हणून त्याला डोंगरी व दरी वारे. याचीच व्याख्या आणि सविस्तर वर्णन आपण नंतर करणारच आहोत. त्याच्यानंतर दुसरा प्रकार चिनूक वारे, हे सुद्धा वारे स्थानिक नाव आहे त्या ठिकाणी. असे फॉन वारे आहेत. नॉर्वेस्टर्न लू वारे हे भारताच्या संदर्भामध्ये आहे. नॉर्वेस्टर्न आणि लू हे सुद्धा वारे खूप महत्वाचे आहे. विशेषतः उत्तर भारतामध्ये आणि पूर्व भारताच्या काही भागामध्ये हे त्या ठिकाणी वाहतात,
त्याचे नार्वेस्टर जे आहे विशेषतः पूर्व भारतामध्ये वाहतात आणि लू जे आहे हे साधारणपणे उत्तर भारतामध्ये विशेषतः नॉर्थ वेस्ट जो पार्ट आहे त्या ठिकाणी वायव्य भाग जो आहे त्या भागाकडून येतात. यावर सविस्तर चर्चा करू आपण. त्याच्यानंतर बोरा वारे हे महत्वाचे आहेत आणि खामसीन वारे अशा अनेक प्रकारचे अजूनही वाऱ्याचे प्रकार आहेत. आपण ज्या वेळेला याच्यावर सविस्तर चर्चा करू स्थानिक वारे त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो या प्रत्येकाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. पण आज आपण सुरुवातीचा जो वारा आहे ग्रही वारे कायमस्वरूपी वारे या संदर्भात आपण सुरुवातीला सविस्तर समजून घेऊया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो वाऱ्याचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिला प्रकार आहे ग्रही वारे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल की याची 4 नावं दिलेली आहेत. ग्रही वारे, कायमस्वरूपी वारे, नियमित वारे, पूर्वीय वारे. आता ही वारे एकच आहे पण त्यांच्या गुण वैशिष्ट्यामुळे त्याचं विशिष्ट स्वरूप लक्षात घेऊन त्याचं वैशिष्ट्य लक्षात घेऊन ही 4 नावं दिली. याला इंग्लिशमध्ये आपण प्लॅनेटरी विंड्स असं म्हणतो. प्लॅनेट म्हणजे ग्रह, म्हणजे या ठिकाणी पृथ्वी हा ग्रह आहे आणि हे वारे अशा प्रकारचे वारे पृथ्वी या ग्रहावर वाहतात म्हणून ग्रही वारे विशिष्ट ग्रहावर त्यातून वाहतात. आता बाकीच्या ग्रहावर वारे कशा प्रकार आहे याचा तर अजून तरी सविस्तर अभ्यास झालेला नाही, परंतु सध्या आपण पृथ्वीच्या संदर्भात बोलतोय, पृथ्वी या ग्रहाच्या संदर्भात बोलतोय म्हणून पृथ्वीवर जे वारे वाहतात पृथ्वी या ग्रहावर जे वारे वाहतात त्यांना आपण ग्रही वारे असं नाव देतो. आता कायमस्वरूपी वारे म्हणजे काय? या म्हणजे कायमस्वरूपी वाहतात, ते नियमित प्रकारे वाहतात. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विद्यार्थी मित्रांनो खंड पडत नाही. ज्याप्रमाणे सूर्य उगवतो सूर्य मावळतो त्याच प्रकारे या ठिकाणी ही वारे कायमस्वरूपी वर्षभर म्हणजे 24 तास आणि 7 दिवस म्हणजे कधीही थांबत नाही. यांचं कार्य सतत चालत अविश्रांतपणे चालत असतं म्हणून या वाऱ्यांना आपण कायमस्वरूपी वारे असं म्हणतो. नियमित वारे म्हणजे नित्य कालाने वाहतात, म्हणजे आता मी सांगितलं कोणत्याही प्रकारचा खंड त्या ठिकाणी पडतो. पूर्वीय वारे हे वारे त्या ठिकाणी पूर्वेकडून विशेषतः वाहतात. आपण सविस्तर चर्चा करू. आता फक्त नावं मी तुम्हाला ही नावं का दिली, पर्याय नाव प्रत्येक का दिलं त्याच्या मागचं काय कारण आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. आता आपण याची व्याख्या बघूया, शास्त्रीय व्याख्या काय आहे ती बघूया त्या ठिकाणी. आता बघा संपूर्ण पृथ्वीवर विशिष्ट ठिकाणी कमी आणि जास्त दाबाचे किंवा वायुभाराचे पट्टे तयार झाले आहेत. मी मागच्या तासाला आपण सांगितले एकूण 7 पट्टे होते, कमी दाबाचे आणि जास्त दाबाचे. विषुवृत्तीय प्रदेशाचा असेल त्या ठिकाणी कर्कवृत्त मकरवृत्त असेल किंवा उपोष्ण भागातला असेल त्या ठिकाणी उपध्रुवीय प्रदेश असेल किंवा ध्रुवीय प्रदेश, या सर्व ठिकाणी दोन्ही गोलार्धामध्ये अशा प्रकारचे कमी आणि जास्त दाबाचे पट्टे तयार होतात. आणि पट्टे तयार होण्यामागे मी एक प्रमुख कारण सांगितलं ते म्हणजे त्या ठिकाणचं तापमान वितरण होय. आणि म्हणून संपूर्ण पृथ्वीवर विशिष्ट ठिकाणी कमी जास्त वायुभाराचे पट्टे तयार झाले आहेत. या विस्तीर्ण प्रदेशामध्ये जास्त दाबाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे जे नियमितपणे वारे वाहतात या वाऱ्यांना आपण ग्रही वारे असं म्हणतात. म्हणजे पृथ्वी हा जो ग्रह आहे या ग्रहावर हे नियमितपणे वाहतात, अविश्रांतपणे वाहतात. या वाऱ्यांच्या वाहण्यामध्ये कधीही खंड पडत नाही. म्हणून ही व्याख्या बघा. आता या व्याख्येमध्ये 3 गोष्टी महत्वाच्या. पहिली गोष्ट काय आहे की हे वारे फक्त पृथ्वी या ग्रहावर वाहतात. दुसरी गोष्ट काय आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावर ज्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा आहे व जास्त दाबाचा पट्टा आहे, जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हे वारे नियमित वाहतात, अविश्रांतपणे वाहतात. आणि म्हणून त्या ठिकाणी यांना ठिकाणी कायमस्वरूपी वारे, नियमित वारे असं म्हणतात किंवा पूर्वीय वारे त्या ठिकाणी असं. आता पूर्वीय वारे का म्हणतात? आता जर तुम्ही बघितलं ही पृथ्वी आहे ही पूर्व दिशा आहे, हा जो विषुवृत्त आहे हा विषुवृत्ताकडे कमी दाबाचा पट्टा आहे आणि हा कर्कवृत्त असेल इकडे मकरवृत्त असेल दोन्हीकडून म्हणजे या बाजूने पूर्वेकडून पश्चिमेकडे हे वारे वाहतात. अशा प्रकारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात त्या ठिकाणी. आता दोन्ही गोलार्धामध्ये याची दिशा वेगळी आहेत, मी तुम्हाला नंतर सांगतो त्या ठिकाणी. पण इथं सर्वसाधारण जर विचार केला तर हे वारे दोन्ही गोलार्धामध्ये पूर्व भागाकडून पश्चिमेकडे वाहतात म्हणून यांच्या दिशा ही पूर्व आहे, पूर्वेकडून वाहतात म्हणून त्यावरून त्याला पूर्वीय वारे असं म्हणतात, वेस्टर्नी विंड्स. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे कधी कधी प्रश्न येतो आपल्याला की पूर्वीय वारे कोणत्या वाऱ्यांना म्हणतात त्या ठिकाणी, तर हे उत्तर आहे ग्रही वाऱ्यांना त्या ठिकाणी. किंवा ग्रही वारे कोणत्या दिशेने वाहतात हे सुद्धा विचारतात, पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात त्या ठिकाणी. आता ही झाली व्याख्या. म्हणजे आपण पहिला जो प्रकार आहे वाऱ्याचा तो आहे ग्रही वारे, त्याला वेगवेगळी नावं आहेत, त्याची मूळ व्याख्या आपण बघितली. आता आपण त्या ठिकाणी की हे जे वारे आहे या वाऱ्याचे परत 2 उपप्रकार आहेत. म्हणजे ते कोणत्या गोलार्धात 3 उपप्रकार आहेत. आता पहिला आहे व्यापारी वारे, दुसरा आहे प्रतिव्यापारी वारे आणि तिसरा ध्रुवीय वारे. आता या ठिकाणी व्यापारी वारे, प्रतिव्यापारी वारे आणि विषुवृत्ती वारे हे जे आहेत. आता याच्यामध्ये आपण पहिला जो प्रकार आहे व्यापारी वारे याच्यावर आपण सुरुवातीला चर्चा करू. खरे प्रत्येक वाऱ्यावर आपल्याला खूप बोलता येईल, खूप चर्चा करता येईल. आजच्या तासाला आपण व्यापारी वारे
हा घटक आपण पूर्ण करूया. आता बघा, आपण हे मागच्या तासाला बघितलं की बघा, हा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे, हा विषुववृत्तीय प्रदेश आहे. या ठिकाणी कमी दाबाचा, विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. याचा विस्तार काय आहे? 0 जे आहे, 0 जे आहे हे विषुववृत्त आहे. यापासून दोन्ही गोलार्धामध्ये म्हणजे उत्तरेकडे 5 अंश उत्तर अक्षवृत्त आणि दक्षिणेकडे 5 अंश दक्षिण अक्षवृत्त, हा जो भाग आहे सर्वसाधारणपणे दोन्हीचं एकत्र केलं तर 10 अंश अक्षवृत्तीय भाग आहे. आणि या पट्ट्यामध्ये वर्षभर मी सांगितलं की सूर्यप्रकाश जास्त असतो, त्यामुळे हवा तापते, ती विरळ होते, त्या ठिकाणी वातावरणाच्या वरच्या थरात जाते, त्यामुळं या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होतो. आणि कर्कवृत्त, उत्तरेला कर्कवृत्त आहे आणि दक्षिणेला मकरवृत्त आहे. 23.5 उत्तर अक्षवृत्त इथं कर्कवृत्त आहे आणि 23.5 दक्षिण अक्षवृत्त या ठिकाणी मकरवृत्त आहे. आणि दोन्ही भागाकडे जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. याचंही कारण मी तुम्हाला सांगितलं. विशेषतः इतकं लक्षात ठेवा, ही विषुववृत्तावरची जी हवा वरती जाते ती अति उंच गेल्यावर थंड होते, तिची घनता वाढते आणि गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ती परत खाली वातावरण थरामध्ये येते. पण या ठिकाणी विषुववृत्तीय प्रदेशामध्ये खालची हवा वरती जात असते, ती प्रक्रिया चालू असते, त्यामुळे त्याच ठिकाणी ही हवा खाली येत नाही. पण ही वारी थोडी त्या ठिकाणी व्हायब्रेट होते आणि कर्कवृत्त उत्तरेला आणि मकरवृत्त दक्षिणेला या प्रदेशामध्ये खाली येते, म्हणून त्या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. आता बघा, आपला नियम काय सांगितला मी, की वारे हे नेहमी जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात. आणि त्याच्यामुळे काय होतं बघा, की हा जो कर्कवृत्ताचा भाग आहे इकडून विषुववृत्ताकडे हे वारे वाहतात आणि याच वाऱ्यांना आपण व्यापारी वारे असं म्हणतो. किंवा दक्षिणेकडे म्हटलं आपण, दक्षिण गोलार्धात म्हटलं की मकरवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून ते परत विषुववृत्ताकडे वाहतात. आणि याची दिशा बघा, सर्वीकडे बघा, पूर्वेकडून एक सर्वसाधारण विचार केला तर पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. म्हणजे ही त्या ठिकाणी दिशा लक्षात ठेवायची. आता बघा, आता कॉम्प्लिकेशन वाढत जाणार आहे. आपण बघितलं वाऱ्याचे 3 प्रकार पाहिले, त्याच्यामध्ये ग्रही वारे घेतले, ग्रही वाऱ्याचे परत 3 प्रकार आहे. त्याच्यामध्ये पहिला घेतला व्यापारी वारे, दुसरा प्रतिव्यापारी वारे, तिसरा ध्रुवीय वारे. आता व्यापारी वारेचे पुन्हा 2 प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळं कन्फ्युज व्हायचं नाही, शांतपणे लक्षात ठेवायचं की आपण हा प्रकार जो आहे तो कशाचा आहे. आता व्यापारी वारे जे आहेत त्याच्या आपण सुरुवातीला आधी व्याख्या बघूया, शास्त्रीय व्याख्या बघूया. पण आधीची व्याख्या पाहिली, ग्रही वाऱ्याची बघितली. आता ग्रही वाऱ्याचे परत प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आपण घेतलाय व्यापारी वारे. आता बघा, कर्कवृत्त व मकरवृत्तीय हवेच्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्ताच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात त्यांना त्या ठिकाणी आपण काय म्हणतो? व्यापारी वारे म्हणतो. आता व्यापारी वारे का शब्द आला त्या ठिकाणी? बघा, की पूर्वीच्या काळामध्ये की सर्वसाधारणपणे जगातील जो व्यापार चालायचा तो जहाजाच्या साह्याने करायचा. आणि जहाजाला त्या ठिकाणी शिडीचं, त्या ठिकाणी शिडी जे असतं ते वरती असतं त्या ठिकाणी ते असायचं. आणि त्याच्यामुळं व्यापार करताना ज्या वेळेला सागरातून हे जातात जहाज जायचं, त्यावेळेला या वाऱ्यांमुळे त्यांना मदत व्हायची, त्यांचं स्पीड त्या ठिकाणी वाढायचं किंवा त्याला चालण्यासाठी मदत व्हायची. कारण वाऱ्यामुळे शक्यतो कोणती वस्तू हालत असते, त्यामुळे ज्या बाजूने वारे येतात त्याच बाजूने जर कधी जहाज चाललं तर त्या जहाजाला चालण्यासाठी मदत व्हायची. म्हणून त्या ठिकाणी यांना व्यापारी वारे म्हणतात, कारण त्या जहाजाद्वारे व्यापार केला जायचा. व्यापारी लोक वेगवेगळ्या देशामध्ये आपला माल घेऊन जायचा, कच्चा माल असेल, पक्का माल असेल. म्हणून व्यापार करण्यासाठी या जे जहाज होते या जहाजांना या वाऱ्यांची मदत होत होती, म्हणून या वाऱ्यांना व्यापारी वारे असं म्हणतात त्या ठिकाणी. आता याचा प्रदेश मी सांगितला, दोन्ही गोलार्धामध्ये जर गेलो आपण, साधारण याचा विस्तार बघा, याची व्याप्ती बघा, की दोन्ही बाजूला 0 ते 35 अंश उत्तर आणि 0 ते 35 अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान हे वारे साधारणपणे प्रवाह असतो. आता मी आत्ता सांगितलं की व्यापारी वारेचे पुन्हा 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे उत्तर गोलार्धातील ईशान्य व्यापारी वारे. आता बघा, आता आपल्याला दिशा माहिती आहे, पूर्व आहे, पश्चिम आहे, दक्षिण आहे, उत्तर आहे त्या ठिकाणी. आता ईशान्येकडून वाहतात. आता ही नैऋत्य आहे, आपल्याला माहिती आहे नैऋत्य ईशान्य, याच्या विरुद्ध आहे इकडे ईशान्य वारे. आणि जर या वाऱ्यांचा बाण बघितला विद्यार्थी मित्र, की बघा हे असे सर्व पूर्वेकडून पश्चिमेकडे असं डायरेक्ट जात नाही, थोडी त्यांची दिशा वरून या कोपऱ्यातून या बाजूला आहे. हा कोपरा म्हणजे ईशान्य भाग आहे, म्हणून ईशान्येकडून ते वाहतात विषुववृत्ताकडे. म्हणून यांना उत्तर गोलार्धामध्ये जे व्यापारी वारे वाहतात हे ईशान्य दिशेकडून येतात, म्हणून यांना त्या ठिकाणी ईशान्य व्यापारी वारे असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गोंधळून जायचं काम नाही, दिशा लक्षात ठेवायची, त्यावरून आपल्याला प्रकार लक्षात राहील त्या ठिकाणी. म्हणून उत्तर गोलार्धामध्ये कोणते वारे आहे? ईशान्य व्यापारी वारे. हा व्यापारी वाऱ्यांचा पहिला प्रकार आहे. याची व्याख्या काय करता येते आपल्याला? उत्तर गोलार्धात
जे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात, विषुवतीय प्रदेशाकडे वाहतात, अशा वाऱ्यांना ईशान्य व्यापारी वारे म्हणतात. हा व्यापारी वाऱ्याचा पहिला प्रकार आहे, जो फक्त उत्तर गोलार्धात आढळतो आणि याची दिशा कशी आहे, ईशान्येकडून नैऋत्येकडे, कारण ही नैऋत्य भाग आहे. त्या विद्यार्थी मित्रांनो, वारे तो काही असेल, भूगोलामध्ये दिशा लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे मुख्य 4 दिशा आहे, उपचार दिशा आहे, अजून उप परत अजून 8 दिशा आहे, म्हणजे अशा 16 दिशा आहे. 32 दिशापर्यंत आपल्याला जाता येतं. ज्या वेळेला आपण परत याच्यावर कधीतरी चर्चा करू. आज फक्त ज्या प्रमुख 8 दिशा आहे, मुख्य 4 आणि उपचार, या लक्षात ठेवल्या तरी आपल्याला वारा हा घटक सहज समजेल. या ठिकाणी आपण 2 दिशांचा उल्लेख केलाय, ईशान्य आणि नैऋत्य. या ठिकाणी ही ईशान्य आहे इकडं आणि नैऋत्य आहे, आणि हे जे वारे आहे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे दक्षिण गोलार्धामधले आग्नेय व्यापारी वारे. आता ही आग्नेय दिशा आहे, इथं त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आग्नेय दिशा आहे. आता बघा, आता दक्षिण गोलार्धामध्ये आपण आता पहिला व्यापारी वाऱ्यांचा प्रकार पाहिला उत्तर गोलार्धामधला. आता दक्षिण गोलार्धामधला प्रकार काय, दक्षिण गोलार्धातील आग्नेय व्यापारी वारे. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण वरच्या प्रकारामध्ये दिशा लक्षात घेतली, तशाच प्रकार दिशा या ठिकाणी लक्षात घ्यायची. बघा इथं जर तुम्ही बघितलं, काळजीपूर्वक बघा तुम्ही आकृतीकडे, की दक्षिण गोलार्ध हा दक्षिण गोलार्ध आहे. आपल्याला माहिती आहे की 0 अंशापासून वरच्या भागाला, त्या ठिकाणी उत्तर ध्रुवाकडे जो भाग आहे त्याला आपण उत्तर गोलार्ध म्हणतो, व 0 अंश विषुवृत्त जे आहे तिथून खालच्या बाजूला दक्षिण ध्रुवापर्यंत जो भाग आहे त्याला आपण दक्षिण गोलार्ध असं म्हणतो. आणि म्हणून या दक्षिण गोलार्धामध्ये हा जो कर्कवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा आहे, या ठिकाणापासून जो सेंटरचा विषुवृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे, या ठिकाणी हे वारे वाहतात. आणि बघा, काळजीपूर्वक बघा, यांची दिशा कशी आहे, ही आग्नेय दिशा आहे, आणि आग्नेयेकडून त्या ठिकाणी इकडे वायव्येकडे जातात, वायव्येकडे जातात त्या ठिकाणी. आणि म्हणून जे वारे दक्षिण गोलार्धामध्ये आग्नेयेकडून वायव्येकडे नियमितपणे वाहत जातात, अशा वाऱ्यांना आग्नेय व्यापारी वारे असं म्हणतात. म्हणून हा दुसरा प्रकार आहे. त्या बऱ्याच वेळेला फरक स्पष्ट करा किंवा 2 प्रकार सांगा, MCQ असेल, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येतात. त्यामुळे या ठिकाणी 2च गोष्टी महत्वाच्या. ते वारे कोणत्या गोलार्धात आहे, त्याची दिशा कोणती आहे. उत्तर गोलार्धात असेल त्यांची दिशा वेगळी आहे, दक्षिण गोलार्धात असेल तर दिशा वेगळी आहे. आता आपण हे जे वारे आहेत याच्यामध्ये आता व्यापारी वाऱ्याचे काही वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण काय, आता दोन्ही म्हणजे उत्तर गोलार्धातील व्यापारी वारे असेल तर दक्षिण गोलार्धातील व्यापारी वारे असेल, त्या दोघांचेही वैशिष्ट्य सारखेच आहे. कधी कधी मुद्दाम तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी प्रश्न विचारतात त्या ठिकाणी, की व्यापारी वाऱ्यांचे प्रकार. मग कधी कधी आग्नेय शब्द टाकला, कन्फ्युज व्हायचं काम नाही. आग्नेय व्यापारी वारे जरी म्हटलं तरी हे कन्फ्युज व्हायचं नाही. किंवा आपण त्या ठिकाणी उत्तर गोलार्धामध्ये जे वाहतात, की साधारणपणे ईशान्येकडून जे वारे वाहतात, ईशान्य व्यापारी वारे, तरी कन्फ्युज. दोन्हींची वैशिष्ट्य सारखंच. आता पहिलं बघा वैशिष्ट्य काय, व्यापारी वारे नियमितपणे वाहतात व त्यांची दिशा बदलते. म्हणजे मी काय सांगितलं, म्हणजे सर्वसाधारण पूर्वेकडून असतं, उत्तरेकडे त्या ठिकाणी ईशान्येकडून नैऋत्येकडे असतात, आणि दक्षिण गोलार्धामध्ये आग्नेयेकडून वायव्येकडे असतात. ह्या ज्या दिशा आहेत वर्षभर विद्यार्थी बदलत नाही, हे लक्षात ठेवायचे. मोसमी वाऱ्याची दिशा बदलते ऋतुमानानुसार, तशी मात्र इथं दिशा बदलत नाही. हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य, हे वारे आपण बघितलं ज्यावेळेस सागरावरून वाहतात ना, त्याचा वेग अधिक असतो त्या ठिकाणी. आणि म्हणून व्यापारी जे वारे आहेत हे ज्या वेळेला सागरी भागाकडून वाहतात, का बरं वेग वाढतो त्या ठिकाणी, मी मागच्या तासाला सहज उल्लेख केलेला आहे याचा. कारण सागरी भागामध्ये अडथळे नसतात, तिथं जंगल नसते, झाडं मोठे नसतात, पर्वत पठारं नसतात त्या ठिकाणी, आणि म्हणून भाग संपूर्णपणे विना अडथळा असतो. त्यामुळे वारे त्या ठिकाणी वेगाने येतात. मग इथं आपल्याला अजून एक वाक्य जोडता येईल, की व्यापारी वारे ज्या वेळेस जमिनीवर येतात त्यावेळेला मात्र खंडीय भागामध्ये त्यांचा वेग तुलनेने कमी होतो. हे लक्षात ठेवायचं. हे झालं वैशिष्ट्य. आता या वाऱ्यांचा वेग सर्वसाधारणपणे सांगतो मी. आपण सागरी भाग आणि हा दोन्ही भाग एकत्र केला, याचा सरासरी वेग आहे दर तासाला साधारणपणे 16 ते 24 किलोमीटर इतका ते अंतर पार करतात. इतका वेग असतो एका तासाला. आपण स्पीड आहे त्या ठिकाणी हे 16 ते 24 असतं. इथं सुद्धा आपल्याला कधी MCQ टाईपचा प्रश्न येऊ शकतो, कारण प्रत्येक वाऱ्याचं स्पीड वेगळं आहे. सरासरी स्पीड या ठिकाणी लक्षात ठेवायचं, वेग लक्षात ठेवायचा, दर तासाला किती 16 ते 24 किलोमीटर इतका आहे. त्याच्यानंतर या वारे जे आहेत, या वाऱ्यांच्या वेगात आणि विस्तारात बदल होतो ऋतुमानानुसार. सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा या ठिकाणी दिशा बदलत नाही, पण मी काय वाक्य वापरलंय, ऋतुमानानुसार या जे वारे आहे
या वाऱ्यांचा वेग बदलतो आणि विस्तार बदलतो. आता वेग बदलतो म्हणजे काय, साधा आहे. हिवाळ्यामध्ये हे वारे अत्यंत वेगाने वाहतात आणि साहजिकच उन्हाळ्यामध्ये तुलनेने कमी वाजतात. हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. ऋतुमानानुसार या वाऱ्यांचा वेग हा कमी जास्त होत असतो. त्याचं पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की हे व्यापारी वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, पूर्वी भागाकडे बराचसा भाग सागराने व्यापलेला आहे, महासागराने व्यापले आहेत. पण ज्या वेळेला सागरावरून हे वारे त्या ठिकाणी पुढे येत असतात, त्यावेळेला हे वारे आपल्या बरोबर पाणी घेऊन येतात, बाष्प घेऊन येतात पाण्याचे. आणि म्हणून ते ज्या ज्या वेळेला खंडीय भागात जातात, म्हणजे खंडाच्या पूर्व भागाला ते पाऊस देत देत जातात. पण ज्या वेळेला पश्चिमेकडे जातात त्यावेळेला त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण, बाष्पाचं प्रमाण कमी होतं. ते वारे कोरडे होतात. आणि आपल्याला माहिती आहे कोरड्या वाऱ्यांमध्ये पाणी देण्याची क्षमता नसते. त्याच्यामुळे जगाचा नकाशा बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जगामध्ये कोणते असेल, सहारा असेल, कलहरी असेल, अटकामा असेल, थर असेल, कोणतंही जगात वाळवंट घ्या, हे वाळवंट त्या खंडाच्या पश्चिम भागामध्ये आढळतं. त्याचं कारण का, कारण जे वारे सागरी भागातून येतात, बाष्पयुक्त हवा घेऊन येतात, ते पूर्व भागात त्या ठिकाणी पाऊस देतात. पण पश्चिमेकडे जाताना त्याच्यातलं बाष्पाचं प्रमाण कमी होतं, पाण्याचा मात्रा कमी होता, म्हणून त्या ठिकाणी ते कमी पाऊस, किंबहुना खूप कोरडे पडतात त्या ठिकाणी. म्हणून इथे लक्ष. आणि म्हणून आपल्याला माहिती कधी कधी प्रश्न येतो, असं एक कारण द्या म्हणून, की जगातील प्रत्येक खंडामध्ये जे वाळवंट आहे, उष्ण वाळवंट जे आहेत, ते फक्त त्या खंडाच्या पश्चिम भागात जातात. त्या वेळेला हे कारण लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आणि याच्यामुळे पश्चिम भागामध्ये पाऊस पडत नाही, खूपच कमी पाऊस पडतो. काही ठिकाण असे आहेत की जगामध्ये वर्षभर त्या पाऊस पडत नाही, कित्येक वर्ष नोंद झालेली त्याच्या प्रकारे. पुढचं वैशिष्ट्य आहे, या वाऱ्यांनी सागराचा जवळपास 31% भाग व्यापतात. याचा अर्थ काय, उरलेला जो आहे भाग तो कोणी व्यापलेला आहे, जमिनीच्या भागात. म्हणून हे लक्षात ठेवायचे. काही ठिकाणी आपण तर्क लावायचे, अनालिसिस करायचं त्या ठिकाणी, त्यामुळे आपल्याला अधिक मुद्दे मांडता येतील. मी सांगितलं व्यापारी वारे का त्या ठिकाणी याला नाव पडले, हे मी मागच्या म्हणजे आधीच्या याच्यात सांगितलं. व्यापारी लोक पूर्वीच्या काळामध्ये विशेषतः जहाजाने व्यापार करायचे, त्यावेळेला त्या जहाजाला शिडी असायची, त्या शिडीला मदत म्हणून त्या ठिकाणी शीट जे असत त्याला मदत या वाऱ्यांची, कारण ज्यावेळी वारे वाहतात त्या वाऱ्यामुळं त्या जहाजांचा वेग वाढण्यासाठी मदत होती. त्यामुळे व्यापाऱ्यांना याची मदत होती, म्हणून याला आपण व्यापारी वारे असे म्हणतो. आणि सर्वात महत्वाचं पुढचं वैशिष्ट्य, हे हिंदी महासागरावरून विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागात ज्या वेळेला हे वारे येतात, ते वारे प्रवेश करतात, त्या वाऱ्यांचं रूपांतर मोसमी वाऱ्यात होतं. आणि आपल्याला माहिती आहे मोसमी वारे आपल्या दृष्टिकोनातून, भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून, भारताच्या शेतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून यावर आपण सविस्तर नंतर चर्चा करणार आहोत. पण हेच ते वारे आहे, व्यापारी वारे, की ते ज्या वेळेला विषुववृत्ताच्या उत्तरेकडे जातात, प्रवेश करतात, त्यावेळेला त्यांचं रूपांतर मोसमी वाऱ्यात होतं. आणि ते वारे आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी विशेषतः वाऱ्यांचे जे प्रकार आहे, प्रमुख प्रकार काय आहेत, उपप्रकार काय आहेत, त्या उपप्रकारामध्ये पहिला जो प्रकार होता विशेषतः ग्रही वारे, त्याचे परत 3 प्रकार पडतात त्या ठिकाणी. व्यापारी वारे आहे, प्रतिव्यापारी वारे आहे, ध्रुवीय वारे आहेत. आणि याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे व्यापारी वारे, या संदर्भामध्ये आपण चर्चा केली. व्यापारी वारे म्हणजे काय, व्यापारी वाऱ्यांचे वैशिष्ट्य काय आहे, त्यांची वेगवेगळी नावं काय आहेत, या संदर्भात चर्चा केली. पुढच्या तासाला आपण दुसरा जो प्रकार आहे प्रतिव्यापारी वारे, अत्यंत महत्वाचा आहे, यावर चर्चा करूया. तोपर्यंत थांबतो. थँक्यू.